वाळूज एमआयडीसीतील करोडीत पोलिसांनी छापा टाकून पोषण आहाराचा तांदूळ जप्त केलाय। 2 दिवसांपूर्वी ही कारवाई करून पोलिसांनी सुमारे 4 लाख किलो तांदूळ पकडलाय। मात्र या प्रकरणी अद्यापही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही। पोलिसांनी महिला व बालविकास विभागासह फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाला पत्र पाठवलं। जालन्याच्या वाटूर फाट्याजवळ कत्तलीसाठी जाणाऱ्या 15 गोवंशीय जनावरांची सुटका करण्यात आली। परतूर पोलिसांनी ही कारवाई केली। कारवाईत वाहनासह 17,86,000चा मुद्देमाल सुद्धा जप्त करण्यात आलाय, तर चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। जालना बसस्थानकात एका शेतकऱ्याची देव दाखवतो असे सांगत आर्थिक फसवणूक करण्यात आली। फडा हातावर ठेवून रुद्राक्ष करून देतो म्हणत हात चालकीने रोकड आणि अंगठी लंपास केले। तर या प्रकरणी पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे। जालना शहरात धारधार तलवार बाळगणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली। यावेळी पोलिसांनी एक तलवार जप्त केले। सदर बाजार पोलिसांनी ही कारवाई केली। या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत। मुंबई विमानतळावर कोकेन तस्करी प्रकरणी सीमा शुल्क विभागाने ब्राझीलच्या नागरिकाला अटक केली। हा प्रवासी ब्राझीलहून पॅरिस मार्गे आला होता। या प्रवाशाकडून 16 कोटींचे कोकेनचे 170 कॅप्सूल सापडले होते। छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर शहरात महिलेच्या घरात घुसून विनयभंग करत चाकू हल्ला केलाय। हल्लेखोराविरोधात वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत। ठाकरेंच्या सेनेच्या माजी नगरसेवकासह चौघांना खंडणी प्रकरणात अटक करण्यात आली। त्यांनी वरळीतील SRA बांधकाम प्रकल्पाच्या विकास कामाकडे 10 कोटींची खंडणी मागितली होती। त्यापैकी 15 लाखांचा पहिला हप्ता घेताना चौघांना भाईंदरच्या नवघर पोलिसांनी रंगेहात अटक केली। नागपूरच्या कळमना पोलिसांनी 3 चोरट्यांना बेड्या ठोकल्यात। इलेक्ट्रिक वस्तूंची निर्मिती करणाऱ्या कंपनीतून 600 किलो तांब्याची तार त्यांनी चोरली होती। त्यांच्याकडून 4,80,000चं साहित्य जप्त केलं। या कंपनीतून महिन्याभरातच 2 वेळा चोरी झाली होती। सांगलीच्या मिरज ग्रामीण पोलिसांनी एका चोरट्याला बेड्या ठोकल्या। मालेगावातील एका वृद्धेची 50,000ची बोरमाळ हिसकावून त्यानं पळ काढला होता। त्यावेळी त्यानं घरात शिरून वृद्धेचं तोंड दाबून मारहाण केली होती। पोलिसांनी चोरलेली बोरमाळ जप्त केली। अकोल्याच्या पोलाद चौक परिसरात तरुणानं कारची तोडफोड केली। त्यानंतर जुना शहर पोलिसांनी गुन्हा नोंदवून या दहशत पसरवणाऱ्या तरुणाच्या मुसक्या आवळल्यात। तरुणानं लोखंडी पाईपने तोडफोड करून कारचं मोठं नुकसान केलंय। तोडफोडीची ही घटना CCTV कॅमेऱ्यात चित्रित झाली। गडचिरोलीतील भामरागडमध्ये नक्षलवाद्यांनी पुन्हा डोकं वर काढलं। नक्षल्यांनी भामरागड पंचायत समितीच्या माजी सभापतीची निर्घुण हत्या केली। सुखराम मडावी असे मृत माजी सभापतीचं नाव आहे। नक्षल्यांनी कियर या त्यांच्या गावाबाहेरील मैदानावर नेऊन हत्या केली। महिला अत्याचाराप्रकरणी ठाणेदारांची उचल मागणी करण्यात आली। अमरावतीच्या चिखलदरातील रेट्याखेड्याच्या गावात 30 डिसेंबर महिलेची धिंड काढण्यात आली होती। या प्रकरणी ठाणेदारांसह 5 पोलिसांवर कारवाई करण्यात आली। तसेच चिखलदराचे नवे ठाणेदार म्हणून प्रशांत मसराम यांची नियुक्ती करण्यात आली। बीडमध्ये अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा पोलीस अधीक्षकांकडून देण्यात आलाय। यामध्ये 51 जणांना पोलीस कार्यालयात बोलून वाळू उपसा केल्यास हद्दपार आणि मकोका अंतर्गत कारवाई केली जाईल असा इशारा दिला। बीड जिल्ह्यातील 183 जणांचे शस्त्र परवाने रद्द होणार आहेत, तर काहींनी स्वतःहून शस्त्र परवान्याची गरज नसल्याचं पत्र देऊन शस्त्र परवाना सरेंडर केला। उर्वरित शस्त्र परवाने रद्द करण्याबाबत कार्यवाही सुरू असल्याचं जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं। मावळमध्ये शौचालयाचे काम इतरांना दिल्याच्या रागातून मजुराला मारहाण करण्यात आले। मारहाणीत मजूर गंभीर जखमी झाला असून तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। जालन्यामध्ये पैशांच्या वारातून ट्रक ड्रायव्हरचा मारहाणीत जागीच मृत्यू झाला। या प्रकरणी चंदनझिरा पोलीस आणि गुन्हे शाखेच्या पथकाने करमाळा येथून दोघांना अटक केली। पुण्यातील मुंढवा ABC रोड परिसरातील पब हॉटेलमध्ये 2 गटात हाणामारी झाली। यामध्ये 4 ते 5 जण गंभीर जखमी झालेत। वाहने तोडफोड, जबरी चोऱ्या अशा अनेक घटनेमध्ये वाढ झाली। सांगलीतील MD ड्रग्ज प्रकरणी पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी टास्क फोर्स
समिती गठीत केली आहे. नशेच्या पदार्थाची पाळेमुळे हे खणून काढणार तर कोणाचीही दडपशाही खपवून घेणार नाही असा इशारा पालकमंत्र्यांनी दिला.